तर ठीक आहे, आपण कुठंपर्यंत आलो होतो की आंतरराष्ट्रीय शाळा आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण यामधला मूलभूत फरक किंवा आपण ज्या केलेल्या 2 याद्या होत्या, त्या यादीमध्ये म्हणजे नेमकं काय दिसू आलं आपल्याला. तर आपण सुविधेवर अधिक यादी तयार झाली, पण तिथली शिक्षण प्रक्रिया कशी असावी आंतरराष्ट्रीय शिक्षणाबद्दलची याची मात्र यादी कमी झाली. जे बाह्य स्वरूप आहे, भौतिक सुविधा आहेत, त्यालाच आपण आत्तापर्यंत समजण्यात आपली गफलत झाली. आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय शाळा यातला फरकच आपणाला जाणवला नाही किंवा कळला नाही. तर तो आपणाला म्हणजे या सत्रामधनं आपणाला तो जाणून पण घ्यायचा आहे आणि आपणाला त्याच्यावर म्हणजे काम पण करायचं आहे. तर या 2 याद्याचा जर विचार केला परत एकदा, तर या यादीमध्ये एक लक्षात ठेवा, पहिली जी यादी होती ही सगळी साधनं आहेत आणि 2 नंबरची जी यादी होती हे काय आहे? साध्य आहे. मग आपणाला साध्य हवं आहेत की साधनं हवी आहेत? विचार केला जर आपण तर काय हवं आहे आपणाला? साध्य हवं आहे. साधनं ही काय आहेत? तर आपणाला साध्य गाठण्यासाठी मदत करणारी ती एक म्हणजे सुविधा आहे. म्हणून आपण महत्त्व कशाला द्यायचं? साध्याला द्यायचं. तर आपण महत्त्व साधनाला द्यायचं नाही. कारण ज्यावेळेस आपलं साध्य आपण वाटचाल करू साध्याकडं, त्यावेळेस साधनं ही आपोआप आपणाला प्राप्त होत जातात आणि साधना वाचून काहीच म्हणजे काय होतं? अडत नाही. आणि मग साधना वाचून न अडल्यामुळं आपण एक एक पायरी तसंच आपण काय करतो? आपण पुढं जात असतो. तर हे झाला दोन्हीतला फरक म्हणजे आंतरराष्ट्रीय शाळा आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण. बरोबर. बरं. आता जर पालक म्हणून, शिक्षक म्हणून किंवा मी माझ्या घरच्या मुलांचा वडील, आई म्हणून आपणाला काय हवं आहे बरं? पहिली बाब हवी आहे का दुसरी महत्त्वाची आहे? कोणती बाब महत्त्वाची आहे? आंतरराष्ट्रीय शाळा महत्त्वाची आहे की आंतरराष्ट्रीय शिक्षण महत्त्वाचं आहे? काय महत्त्वाचं आहे? अर्थातच आंतरराष्ट्रीय शिक्षण महत्त्वाचं आहे. आणि मग आंतरराष्ट्रीय जर शिक्षण महत्त्वाचं असेल तर आपणाला आंतरराष्ट्रीय शिक्षण म्हणजे काय हे आपणाला काय करावं लागेल? जाणून घ्यावं लागेल. आंतरराष्ट्रीय शिक्षण म्हणजे काय? त्यासाठी आपणाला काय काय करण्याचं म्हणजे गरजेचं आहे आणि आपणाला काय? तर आंतरराष्ट्रीय शिक्षण हे आपल्याकडं माझे शिक्षण सचिव माननीय नंदकुमार सर आणि राज्यातली ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शाळा जरी नसली तरी आंतरराष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या बऱ्याच शाळा आहेत. जिथले जे काही शिक्षक आहेत आंतरराष्ट्रीय शिक्षण देणारे त्या पद्धतीचं, तर त्यांच्या गटाने बराच विचार करून आंतरराष्ट्रीय शिक्षणाबद्दलची एक सिस्टमॅटिक रचना केलेली आहे आणि ती रचना आपणाला जर समजून घेतली आणि आपण त्याप्रमाणे जर काम केलं तर आपण आंतरराष्ट्रीय शिक्षण आपण ज्या शाळेत आहोत त्या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय शिक्षण म्हणजे देऊ शकू. तर आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे जे काही म्हणजे आयाम आहेत त्यांनी 4 आयाम ठेवलेले आहेत आणि त्या 4 आयामावर आधारित आपण आंतरराष्ट्रीय शिक्षण हे द्यायचं आहे. बरोबर. तर आता हे कोणते 4 आयाम आहेत आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे? तर हे 4 आयाम आहेत. पहिला जो आयाम आहे आंतरराष्ट्रीय किंवा याचा, तर आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक स्वीकारार्हता असलेले व्यक्तिमत्व तयार करणे. म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे कोणी विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्याला जागतिक स्वीकारार्हता मिळाली पाहिजे, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्वीकारार्हता मिळाली पाहिजे. म्हणजे नेमकं काय? आता सध्या आपण राष्ट्रीय पातळीवरचा विचार जर केला तर माझं मूल ज्या गावात शिकतं, ज्या जिल्ह्यामध्ये शिकतं, ते आपल्या राज्याच्या बाहेर कुठंही जाऊन म्हणजे तो काम करू शकेल इतपत आपण आत्तापर्यंत आपलं म्हणजे उद्दिष्ट आहे. पण आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक स्वीकारार्हता याचा अर्थ की तो कोणतीही जागतिक समस्या सोडवण्यासाठी तो काय असेल? पात्र असेल. याशिवाय
आपली स्वतःची संस्कृती, आपला स्वतःचा राष्ट्राभिमान, आपल्या देशाचा भूगोल, त्याच्याबरोबर जगाचा भूगोल, जगाचा इतिहास, देशाचा इतिहास हे आणि संस्कृती याचा स्वाभिमान ठेवून जगात तो कुठंही कोणतीही समस्या तो काय करेल म्हणजे सोडवू शकेल. म्हणजे ग्लोबलायझेशन, ज्याला आपण लोकल टू ग्लोबल असा एक शब्द वापरत असतो. तर या पद्धतीनं म्हणजे एखादं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला काय देता येईल त्याचं जागतिक स्वीकारार्हतेबद्दलचं किंवा ग्लोबलायझेशनबद्दलचं. त्याला जागतिक समस्या कळल्या पाहिजेत. आज सगळ्यात मोठी समस्या कुठली आहे जगातली तसं जर पाहिलं तर तापमानाची. म्हणजे काय होतं आज ग्लोबल वॉर्मिंगचे. तर हे ग्लोबल वॉर्मिंग का होतं, कशामुळं होतं, त्याच्या मुळाशी जाणं, मग त्याला कारणीभूत घटक कोणते आहेत ते पाहणं, मग ते न होण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करून तसे प्रयत्न करणं आणि जगाच्या पातळीवर ते पटवून देणं आणि मग त्याला सगळ्या जगानं म्हणजे स्वीकारणं की हो बाबा हा जो म्हणतोय तसं जर केलं तर ग्लोबल वॉर्मिंग काय होईल आटोक्यात येईल किंवा म्हणजे कमी होईल. तर अशा काही ज्या जागतिक समस्या आहेत त्या समस्येवर म्हणजे काम करणं हा पहिला आयाम आहे आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा. असं शिक्षण आपल्या वर्गातून त्याला देणं म्हणजे आपल्या मुलाला की त्याला जागतिक स्वीकारार्हता मिळाली पाहिजे. तो जगाच्या पाठीवर कुठंही गेला तर तो त्या ठिकाणी यशस्वी झाला पाहिजे. म्हणजे अर्थात त्याला मग जगातल्या इतर भाषा पण बोलता आल्या पाहिजेत तर तो यशस्वी होईल. म्हणजेच त्याला बहुभाषिक पण व्हावं लागेल, अनेक भाषा शिकाव्या लागेल, दुसऱ्या देशाच्या समस्या पाहाव्या लागतील, दुसऱ्या देशात काय चाललं आहे ते पाहावं लागेल. तर या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय स्वीकार्यता या दृष्टीनं हा झाला म्हणजे पहिला आयाम. दुसरा आयाम काय आहे त्याचा तर भविष्यवेधी मुले तयार करणे, भविष्यासाठीची मुले तयार करणे. आता भविष्यासाठीची म्हणजे कशी, ज्याला पुढच्या 10-5 वर्षामध्ये काय होणार आहे हे कळतं ती व्यक्ती म्हणजे भविष्यवेधी. आपल्याकडे काय असतं बघा, एक मेंढरू पाण्यात पडलं की सगळे तिकडं चला, मेडिकल सगळे मेडिकल, इंजिनिअरिंग सगळे इंजिनिअरिंगनं जा. एक काळ असा होता एक 20 वर्षापूर्वी पॉलिटेक्निकल किंवा DED केलं की चटकन नोकरी आणि म्हणून मग सगळेजणांचा ओढा कुणीकडं तिकडं. तर ते भविष्यवेधी आहेत का, तात्पुरता विचार झाला त्यांचा तो. पण भविष्यवेधी म्हणजे पुढच्या 10 वर्षात काय चालणार आहे, पुढच्या 10 वर्षातली जगाची गरज काय, पुढच्या 10 वर्षात जागतिक बदल काय होणार आहेत, पुढच्या 10 वर्षाचं अर्थकारण म्हणजे काय असणार आहे याचा वेध घेणारी पिढी तयार करणं म्हणजे आंतरराष्ट्रीय शिक्षण देणं. हा आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा काय होता म्हणजे दुसरा आयाम होता. जसं आपल्याकडे सध्या काय आहे बघा, स्किल इंडिया प्रोग्राम चालू आहे. तर पुढच्या 10-5 वर्षाचा विचार करून आज कॉलेजची मुलं अनेक सध्या ते हॅकेथॉन एक चालू आहे देश पातळीवर, त्याच्यामध्ये स्वतः ते तयार करत आहेत. पुढच्या 5-10 वर्षात ज्या टेक्नॉलॉजीचा उपयोग अधिक होईल याचा वेध घेऊन तर ती मुलं तशी मुलं त्या प्रकारचं शिक्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय शिक्षण. त्याला आपण फ्युचर रेडी मुलं म्हणू. आणि याला काय राहील, याला अपडेट राहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे सतत शिकावं लागेल त्या पिढीला. जसं उदाहरणार्थ मी ज्या वेळेस म्हणजे आपण